अमरावती शहरातील पंचवटी आणि राजकमल चौकात दोन रील स्टारचा धुमाकूळ पाहायला मिळालाय। दोन्ही बाजूंनी ट्रॅफिक लागलेला असताना दोन रील स्टार मात्र बेधडकपणे खुलेआम नाचत होते। या दोघांना वाहतूक पोलिसांनी का रोखलं नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। गोदावरीतील प्रदूषणाबाबत मनसे आक्रमक झाली आहे। मनसे कार्यकर्त्यांनी गोदावरीत उड्या मारत आंदोलन केले। गोदावरी स्वच्छ झाली पाहिजे यासाठी आंदोलन करण्यात आले। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला। पावसाने शेतात पाणी साचलं तर अनेक भागातील झाडे उन्मळून पडली। शेती पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय। शिर्डीत रामनवमीच्या निमित्ताने शिर्डीमधून 49 भिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यानंतर त्यांना खुले कारागृह येथे पाठवण्यात आलं। त्यातील 10 भिकाऱ्यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं। मात्र त्यांच्यावर उपचार न करता एका खोलीत डांबून ठेवल्याने 4 भिकाऱ्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे। नंदुरबारमधील धडगावमध्ये महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। डोंगर दऱ्यातील झऱ्यातून पाण्याची तहान भागवावी लागते। पाण्यासाठी महिलांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। उजनी धरणातून सोलापूरकरांसाठी भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगर परिषद आणि भीमा नदी काठच्या ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी हे आवर्तन सोडलं आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यातील कुडाळ येथे पार पडलेल्या प्रीमियर लीगच्या उद्घाटन प्रसंगी तुफान फटकेबाजी केली। युवकांच्या आग्रहास्तव बॅटिंग करत क्रिकेट खेळण्याची मजा घेतली। पुण्यात झोमॅटो बॉयच्या कामगिरीचं कौतुक होतंय। डिलिव्हरी द्यायला निघालेल्या झोमॅटो बॉयनं पुण्याच्या रस्त्यावर उतरत वाहतूक कोंडी सोडवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। केंद्र सरकारने हरभऱ्यावर 10% आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याच्या दरात वाढ होतीये। हरभऱ्याला प्रति क्विंटल 5,600 तर 5,975 रुपयांचा दर मिळतो। सोलापुरात संविधान भवन उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। विवेक विचार मंचातर्फे निवेदनही देण्यात आले। यासाठी आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात येते। तुर्भेमध्ये सारमाई मातेचा पालखी सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडलाय। शहराचं आधुनिकीकरण झाल्यानं गाव पण जपण्यासाठी ठाणे बेलापूर पट्ट्यातील आगरी कोळी बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला। दापोलीतील मच्छी मार्केटचा वाद चिघळलाय। हक्काची जागा सोडणार नाही अशी भूमिका मांडत स्थानिक मच्छीमार महिलांनी नव्या इमारतीत जाण्यास विरोध केलाय। वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांसह वाघ आणि बिबट्यांचंही दर्शन होत असल्यानं पर्यटकांसाठी बोर व्याघ्र प्रकल्प आकर्षक ठरलाय। त्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढली आहे। राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्देशांक आधारित मूल्यमापनात मालेगाव महानगरपालिकेने राज्यात पहिला क्रमांक मिळवलाय। मुंबईतील आयोजित सन्मान सोहळ्यात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन महापालिकेला गौरवण्यात आलं। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तिकीट तपासणी पथकाने वर्षभरात ठिकठिकाणी कारवाई करत एसटी बसने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली। 6,297 फुकट्या प्रवाशांकडून 18 लाखांचा दंड वसूल केलाय। हिंगोलीचे जिल्हाधिकारी IAS अधिकारी अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे। अवघ्या 8 महिन्यात त्यांची जिल्ह्यातून बदली करण्यात आली। धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीत गंधोरा पाटी येथील पवन चक्कीवर झालेल्या चोरीला पोलिसांनी छडा लावलाय। गुन्हे शाखेने कारवाई करत 3 आरोपींना अटक केली। त्यांच्याकडून तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। जळगावच्या चोपडामध्ये विश्वशांती दिनानिमित्त सामूहिक नवकार मंत्राचा जप करण्यात आला। सकल जैन समाजाच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं।
गेल्या वर्षी 12-15 हजारांचा पल्ला गाठत आल्याने अनेक शेतकऱ्यांना मालामाल केले होते. परिणामी यंदा आल्याची विक्रमी लागवड करण्यात आली, परंतु सडीचे प्रमाण वाढल्याने आल्याची माती झाली. भावही आता 2200 रुपयांवर आलाय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. मुरुड तालुक्यात दमट हवामान आणि दाट धुक्यामुळे आंबा, काजू या दोन्हींच्या उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी चिंतातूर आहेत. तालुक्यात आंब्याची 1590 हेक्टरवर आणि काजूंची 26 हेक्टरवर क्षेत्रावर लागवड आहे. यंदाच्या हंगामातील रानमेवा पनवेलच्या बाजारात दाखल झालाय. आदिवासी पाड्यातून आलेला रानमेवा चांगलाच भाव खातोय. यात करवंद, काजू, आंबे, जांभळं तर जाम बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोल्हापूरच्या ज्योतिबा यात्रेसाठी निघालेल्या साताऱ्यातील निनाम येथील मानाच्या पहिल्या बैलगाड्या मार्गस्थ झाल्यात. 12 एप्रिलला ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस आहे. वर्ध्यात विविध मागण्यांसाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले. 5 कर्मचाऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देयतेचे पूर्ण पैसे द्यावेत अशी मागणी करण्यात येते. नांदेड जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे देखील उडून गेलेत. पिकांचंही मोठं नुकसान झाल्यानं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येते. सरकारने चालू कापूस हंगाम 2024 ते 25 मध्ये 31 मार्च पर्यंत किमान आधारभूत किमतीनुसार 100 लाख गाठी म्हणजेच 525 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. तेलंगणामध्ये सर्वाधिक म्हणजे 40 लाख गाठींची खरेदी झाली. अमरावतीवरून मुंबईला जाणाऱ्या पहिल्याच विमानाची तिकीटं फुल झाली आहेत. 16 एप्रिलला अमरावती विमानतळावरून पहिलं विमान मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशाला धाराशिव जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडून हरताळ फासण्यात आलाय. उन्हाच्या तीव्रतेमुळे सकाळी 7 ते 11:15 पर्यंत शाळा भरवण्याचे आदेश असतानाही धाराशिव जिल्ह्यातील शाळा सकाळी 7 ते 12:30 पर्यंत भरवल्या जात आहेत. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील कार्ला मळवळी मार्गावरील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना रात्रीच्या वेळेस अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे त्वरित पथदिवे लावण्याची मागणी केली जाते. सांगलवाडीच्या महालक्ष्मी मंदिर यात्रेनिमित्त मानाची जयंती बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती. या बैलगाडी शर्यतीमध्ये सांगोल्याचा राजा आणि शिरूरचा हेलिकॉप्टर बैजाने मैदान मारलं. 1.25 लाखाचं बक्षीस घेऊन सन्मान करण्यात आला. सोलापुरात विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय. घराच्या छतावर जात असताना वायरचा करंट लागल्याने मुलीचा जीव गेलाय. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. पाटण तालुक्यातील बनपुरी येथील श्री क्षेत्र नाईकबा देवाच्या यात्रेसाठी आलेल्या मानाच्या सासनकाठीला ग्रामस्थ आणि भाविकांनी परंपरेनुसार निरोप दिला. या निरोपाने यात्रेची सांगता होत असून नाईकबा डोंगर माथ्यावर आता पुढील 5 रविवारी भाविकांची गजबज पाहायला मिळणार आहे. चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हबप तुकाराम बाबा महाराज यांच्या सानिध्यात चैत्रवारीत प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही चिक्कलगी भुयार ते पंढरपूर पायी दिंडीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा असा गजर करत भाविक भक्तीत दंग झाल्याचं पाहायला मिळालं. ड्रग्ज प्रकरणी पुजाऱ्याचं नाव आल्यानंतर मंदिर प्रशासनानं मंदिरावर बंदी करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पुजारी आणि मंदिर प्रशासनातील वाद पेटलाय. कायद्यानुसार जी कारवाई असेल ती मंदिराच्या बाहेर, मंदिराच्या आत कार्यवाही करू नका अशी मागणी करण्यात येते. वातावरणात मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण झाल्याने देहू देवस्थानच्या वतीने विठ्ठल रखुमाई आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीला चंदनाची उटी लावण्यात आली. त्याचबरोबर 150 किलो द्राक्षांची आरास करून सजावट देखील करण्यात आली.
मळवलीच्या पाटण गावातील काही तरुणांनी माणुसकी दाखवत 150 फूट खोल विहिरीत पडलेल्या कुत्र्याचे प्राण वाचवून त्याला जीवनदान दिले। काही धाडसी तरुणांनी स्वतः विहिरीत उतरून कुत्र्याचे प्राण वाचवलेत। जळगावच्या भडगाव शहरात 350 वर्षाची परंपरा असलेल्या प्रभू श्रीरामांचा रथोत्सवाची कामदा एकादशीच्या मुहूर्तावर भव्य सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी भव्य दिव्य अशा श्रीरामांचा रथ उत्सवाची मिरवणूक म्हणून काढण्यात आली। मावळ तालुक्यातील परंदवाडी येथे कासवाची 22 अंडी आढळली आहेत। एका नर्सरीमध्ये ही अंडी आढळून आली आहेत। वन विभागाने अंडी रेस्क्यू केल्यानंतर कृत्रिमरित्या कासवांची अंडी उबवल्यानंतर यातून 20 कासवांची पिल्लं बाहेर आली आहेत, तर 2 अंडी नापीक निघाली। अकोल्यात पोलिसांनी अवैधरित्या देशी दारूचा साठा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे। तेल्हारा पोलिसांनी 25,000चा देशी दारूचा साठा जप्त केला। कोल्हापुरात लैंगिक अत्याचार झालेल्या मुलीचा जबाब घेताना तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पोलीस नाईक चेतन दिलीप घाटगेला पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान आरोपी पोलीस नाईक चेतन घाटगेंचे निलंबन करण्यात आले।